17 ऑगस्ट 2026 या दिवशी फक्त नागपंचमी नाही, तर याच दिवशी आहे सिंह संक्रांती, म्हणजेच सूर्याचा कर्क राशीतून स्वतःच्या सिंह राशीकडे होणारा महत्त्वाचा प्रवास. म्हणून या दिवशी तुम्ही फक्त या 3 साध्या गोष्टी करणं गरजेचं आहे. पहिला उपाय आहे नागदेवतेसाठी नागदेवतेच्या प्रतिमेला नमस्कार करा, फुले अक्षता अर्पण करा आणि ओम नागदेवताभ्यो नमः या मंत्राचा शक्यतो 108 वेळा जप करा. सूर्यबळासाठी सकाळी सूर्याला तांब्याच्या पात्रेतून जल अर्पण करा आणि ओम आदित्याय नमः किंवा ओम घृणी सूर्याय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. विशेषतः ज्यांना स्वतःमध्ये आत्मविश्वास, नेतृत्व, शिस्त आणि स्पष्ट निर्णय क्षमता विकसित करायची आहे, त्यांनी या उपासनेकडे त्या संकल्पाने पाहावे. पुढचा उपाय आहे की पितृस्मरणासाठी आपल्या पूर्वजांचे मनापासून स्मरण करा. त्यांच्या नावाने अन्नदान, गरजू व्यक्तीला मदत करा आणि मनात म्हणा, आमच्या पूर्वजांचे आशीर्वाद आमच्या कुटुंबावर राहोत आणि आम्हाला योग्य मार्गाने चालण्याची बुद्धी मिळो. नागपंचमीचा भगवान शिवांशीही सुंदर धार्मिक संबंध मानला जातो. त्यामुळे श्रद्धेनुसार शिवलिंगावर जल अर्पण करून ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करू शकता. ज्यांना महामृत्युंजय मंत्र येत असेल त्यांनी श्रद्धेने त्याचे पठणही करावे. पण कोणताही उपाय करताना एक गोष्ट लक्षात घ्या, ती म्हणजे उपाय म्हणजे हमखास चमत्काराची हमी नाही. उपासना आपलं मन स्थिर ठेवण्यास, श्रद्धा दृढ करण्यास आणि योग्य कर्म करण्यासाठी आध्यात्मिक आधार देऊ शकते. म्हणूनच हा दिवस फक्त काही इच्छा मागण्याचा दिवस न ठेवता स्वतःला 3 प्रश्न विचारा. मी माझ्या कुटुंबातील ज्येष्ठांचा योग्य आदर करतो का? मी माझ्या जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडतो का? आणि मला मिळालेल्या संधींचा उपयोग योग्य कर्मासाठी करतो का? जर या 3 प्रश्नांची उत्तरे आपण प्रामाणिकपणे शोधली तर कदाचित या उपासनेची सर्वात मोठी ती सुरुवात असेल. आता श्रद्धेने केलेली ही साधना तुमच्या जीवनातील अडथळ्यांना सामोरे जाण्यासाठी धैर्य, स्थैर्य आणि सकारात्मक आध्यात्मिक आधार देऊ शकते. तुम्ही 17 ऑगस्टला नागपंचमीची पूजा करणार असाल तर कॉमेंटमध्ये श्रद्धेने लिहा ओम नागदेवताभ्यो नमः आणि सूर्यदेवाला अर्घ्य देणार असाल तर लिहा ओम आदित्याय नमः. तसेच तुमची कुलदेवता किंवा कुलदेवीचे नाव माहिती असेल तर तेही कॉमेंटमध्ये लिहू शकता. हा व्हिडिओ आत्ताच सेव्ह करा, कारण 17 ऑगस्टला हे उपाय पुन्हा पाहता येतील आणि आपल्या आई वडिलांना, कुटुंबातील आणि नागपंचमीचे व्रत करणाऱ्या व्यक्तींपर्यंत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा. तोपर्यंत आपली श्रद्धा जपा, आपली परंपरा जपा आणि कर्म नेहमी प्रामाणिक ठेवा. ओम नमः शिवाय.